द जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ। द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। कृष्णा ट्रेडर्स व जायंट्स ग्रुपचा उपक्रम 3D व्हिज्युअल मॉडेलचा शेकडो विद्यार्थी व नागरिकांनी घेतला अनुभव। संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही द जनशक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तारांगण उपक्रमांतर्गत आकाशगंगा पाहण्यासाठी पोलाद स्टील कंपनीतर्फे निर्माण करण्यात आलेल्या प्लॅनेटोरियम म्हणजेच कृत्रिम आकाशगंगाचं प्रात्यक्षिक काल बुधवार दिनांक 22 मे रोजी जायंट्स मेंबर रणजित अशोक पाटील, कृष्णा ट्रेडर्स, त्याचप्रमाणे पोलाद स्टील व भाग्यलक्ष्मी रोलिंग मिल जालना यांच्या प्रयत्नातून माळवाडी तालुका पलूस इथं शालेय विद्यार्थी व नागरिकांना दाखवण्यात आलंय। 10 लाख रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या या मॉडेलचे प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी बाबासाहेब चितळे मेमोरियल ट्रस्ट सभागृहात 1 दिवसासाठी सेटअप लावण्यात आला। तर कंपनीच्या ऑपरेटरनं 200+ शालेय विद्यार्थी व नागरिकांना या मॉडेलचे ऑडिओ व्हिडिओ व्हिज्युअल 3Dच्या माध्यमातून अवकाशात होणाऱ्या सर्व बदलांची माहिती दिली। तारांगण, सूर्यमाला, 9 ग्रहांची माहिती, ग्रहांची सद्यस्थिती, आकाशगंगेत होणारी स्थित्यंतर, चंद्र व चंद्राच्या कला, पहिल्या चंद्र मोहिमेचं प्रात्यक्षिक इत्यादी विज्ञान व गणित विषयाचे प्रत्यक्ष नॉलेज आणि त्यावर आधारित माहिती विद्यार्थ्यांना घेता आली। भूगोल आणि विज्ञान विषयाचा हा संपूर्ण डेटा विद्यार्थ्यांनी पाहिला व प्रत्यक्ष अनुभवला देखील। भविष्यात मुलांना याचा उपयोग इस्रो व नासामध्ये जाण्यासाठी व वैज्ञानिक होण्यासाठी खूप उपयोगी पडणार असं जायंट्स ग्रुपचे अध्यक्ष सुबोध वाळवेकर यांनी सांगितले। विज्ञान विषयाचं शिक्षणातील महत्त्व पाहता अशा प्रकारचे मॉडेल तालुक्याच्या ठिकाणी किमान एका शाळेत असणं गरजेचं आहे, कारण विज्ञान व भूगोल हे विषय प्रात्यक्षिकांसह विद्यार्थ्यांना शिकवले तर चांगल्या प्रकारे मुलांना समजतात असं मत सुबोध वाळवेकर यांनी यावेळी व्यक्त केले। विद्यार्थ्यांनी या तारांगण उपक्रमातून प्रत्यक्ष ॲस्ट्रॉनॉमीची माहिती अनुभवण्याचा अनोखा आनंद द्विगुणित केला। या उपक्रमाला चितळे उद्योग समूहाचे उद्योजक गिरीश चितळे यांनी भेट देऊन आकाशगंगा पाहण्याचा आनंद घेतला। यावेळी कृष्णा ट्रेडर्सचे रणजित पाटील, जायंट सहेली ग्रुपच्या अध्यक्षा सौ स्मिता वाळवेकर, जायंट्स मेंबर सौ सीमा शेटे यांच्यासह आदी जायंट्स मेंबर उपस्थित होते। कृत्रिम आकाशगंगाचं प्रात्यक्षिक पाहिलेल्या काही चिमुकल्या शालेय विद्यार्थ्यांनी आमच्या द जनशक्ती न्यूजशी आपला अनुभव शेअर केला, तो पाहूया। नमस्कार, आज रणजित अशोक पाटील, कृष्णा ट्रेडर्स स्टील सेंटर यांच्याकडे जी पोलाद स्टीलची एजन्सी आहे त्यांची भाग्यलक्ष्मी रोलिंग मिल यांच्यामार्फत आज भिलवडीकरांसाठी सुंदर गिफ्ट मिळाली आहे। त्यांनी ह्या बलून डोमच्या माध्यमातून सूर्यमाला, आकाशगंगा, सूर्याभोवती पृथ्वी कशी फिरते, पृथ्वीचं स्पीड काय आहे, त्यामुळं दिवस रात्र कशी निर्माण होतात, ऋतूची निर्मिती कशी होते, त्याचप्रमाणे अमावस्या पौर्णिमा ह्या कशा होतात, पृथ्वीभोवती चंद्र कसा फिरतो याची सखोल माहिती ह्या बलून डोममध्ये खूप सुंदररित्या प्रेझेंट केली आहे। विद्यार्थ्यांना समजायला खूप सोपी पद्धत ह्या कंपनीनं वापरली आहे। 3D व्हिडिओच्या माध्यमातून दृकश्राव्य असं एक सुंदर प्रेझेंटेशन कंपनीच्या माध्यमातून दिलेलं आहे आणि विद्यार्थ्यांना हा किचकट विषय खूप सहज लक्षात येण्यासाठी हा खूप सुंदर उपक्रम आहे। यासाठी जायंट्सच्या माध्यमातून आम्ही हा इथं उपक्रम राबवलेला आहे। त्यासाठी जायंटचे गिरीश दादा चितळे यांच्या सहकार्यातून हा उपक्रम इथं सुंदररित्या पार पडला आहे। साधारण एका वेळी ह्या बलून डोममध्ये 40 छोटी मुलं बसतात आणि त्यांना हा विषय समजायला सोपा जातो। आत्तापर्यंत या ठिकाणी अशा 5 बॅचेस संध्याकाळपासून घेतलेल्या आहेत आणि मुलांना त्यांच्या प्रतिक्रिया विचारल्यावर ती मुलं खूप खुश होती, त्यांना खूप हा कन्सेप्ट आवडला आहे आणि यासाठी ज्या सर्व पालकांनी सहकार्य केलं त्यांचं मी जायंटच्या वतीनं आभार मानतो। त्याचप्रमाणे भाग्यलक्ष्मी रोलिंग मिल जालना यांचं मी आभार मानतो, पोलाद स्टीलचा आभार मानतो। या समाज उपयोगी उपक्रमासाठी त्यांनी खूप चांगलं सहकार्य केलं। थँक्यू। नमस्ते, मी जायंट्सचा अध्यक्ष सुबोध वाळवेकर। आत्ता या मुलांनी
जस्टच आकाशगंगेची हा प्रोजेक्ट 3D प्रोजेक्ट पाहिला आहे. आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की त्यांना हा उपक्रम कसा वाटला. बाळ, तुझं नाव काय? स्वराज दीपक तोरसकर. बरं, आता हा उपक्रम पाहिलास, हो, कसा वाटला? एकदम मस्त आणि छान 3D मध्ये होता. आणि त्यामध्ये आम्हाला ग्रहांची माहिती व ताऱ्यांची माहिती असे वेगवेगळे माहिती मिळाली. थँक्यू. तुला आत्ता पाहिलास, तुला काय समजलं यातून? यातून मला ज्ञान मिळालं आणि ग्रहांना 3D इमेजनं बघायला मिळालं आणि पुस्तकात जसं बघितलं होतं त्यापेक्षा 3Dमुळं चांगलं बघायला मिळालं. चांगलं समजलं. हो. गुड, व्हेरी गुड. बाळा, ये इकडे. तू काय पाहिलंस आत्ता? आज मी विज्ञानाचे तंत्र कसे विज्ञान कसे समजावे हे कळाले. ओके, छान समजलं का तुला व्यवस्थित? हो. ओके, आवडलं का? हो. ओके, थँक्यू. काय नाव तुझं बाळा? सोहम सचिन हजारे. सोहम हजारे. येस, व्हेरी गुड. येस, तुझं नाव काय? जीविका. आत्ता पहिलाच प्रोग्राम काय पाहिलास सांगशील? पृथ्वी भोवती चंद्र कसं फिरते, सूर्याचं काय काय असतं ते सांगितलं. त्याची समजलं? माहिती पण सांगितली. हो. कसा वाटला प्रोग्राम? छान. छान. बोला. माझं नाव सई आणि आज आम्ही आकाशगंगेबद्दल माहिती घेतली आणि आम्हाला आज कळालं की पृथ्वी कशी आहे आणि पृथ्वी आणि सूर्यामध्ये अंतर किती आहे, कोणकोणत्या ग्रहांमध्ये किती अंतर आहे आणि खूप काही शिकायला भेटलं. थँक्यू. काय समजलं? माझे नाव आदिती. आज मला आकाशातील प्रत्येक ग्रहांची माहिती मिळाली व पृथ्वी सूर्याभोवती कशी फिरते, उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा कसे होतात हे कळालं. व्हेरी गुड, छान समजलं तुला. अगदी जवळचा ग्रह बुध. पृथ्वीप्रमाणे तेथे वातावरण आहे, त्यामुळे हा ग्रह दिवसा अतिउष्ण व रात्री अतिथंड असतो. हा ग्रह सूर्याच्या सगळ्यात जवळचा ग्रह आहे, त्यामुळे तेथे जीवसृष्टी निर्माण होऊ शकत नाही.